बरं काय म्हणते मजेत ना. आज असं मागे गणेश जयंती घराकडसून तयारी केली आणि मित्राच्या घराकडे गेले आणि आम्ही गाडी काढलो थेट पावशीच्या दिशेने. आम्ही पोहोचलो पावशी धरणावरच्या उजव्या सोंडेच्या गणपती मंदिराकडे. बाप्पासाठी नारळ घेतलं. नशीब आमचा फळफळला खय. जयंतीच्या निमित्ताने हळद सत्यनारायणाची पूजा होती. बाप्पाचं दर्शन घेतला ते तर प्रसाद चाकलो आणि मनाक जर काय समाधान मिळालं ना तर धरणात शिवपिंडीवर आमचो बाप्पा स्वतः पाण्याचा अभिषेक करता. काय तर रूप आणि काय तो निसर्ग. जयंती दिवशी हो देखाव बघून अक्षरशः डोळ्याचा पारणाच पिटला. मन एकदम प्रसन्न. या मंदिराचं वातावरण बघून हसून जाऊची इच्छाच जाणार होती. तरी पण निघालो आणि पोहोचलो नाणेलीच्या विघ्नेश्वर मंदिरात. हार फुला घेतलो, देवळात गेलो. बाहेर दिंडी बंधनाचा जो काय कडक गजर चालू होतो ना तो काळचा भिडलोच. तुम्हीच बघ. ती गर्दी आणि केवढं तो लोकांचं बाप्पावरचं भाव शब्दात सांगू. खराच बाप्पाचं दर्शन घेऊन मन तृप्त झाला आणि गेलो बाप्पाचा महाप्रसाद घेऊ. आजची गणेश जयंती खराच सार्थकी लागली. तर मंडळी कसं वाटलं आमचे हे दिवस. आवडलं असत तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहू विसरा.